आणि म्हणून कागल विद्यापीठाचा हा एक गुण आहे की सातत्यानं नेतृत्व करायचं, कारण छत्रपती राजर्षी शाहू महाराज ही आमची कागलची देणगी असल्यामुळं हे आमच्या सर्वांच्या अंगामध्ये हे पाणी आलेलं आहे। आता या निवडणुकीमध्ये ज्याचा उल्लेख संजय मंडलिक यांनी काल निसरीच्या सभेमध्ये केला होता, आज त्याचं फार मोठे पडसाद या प्रसार माध्यमामध्ये उठले। त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न शौमिका महाडकांनी केला आणि स्वतः उमेदवारांनी सुद्धा केला। मी अशासाठी याचा उल्लेख करतोय की अनेक चॅनलवाले आज माझ्याकडे आले होते यावर प्रतिक्रिया द्यायला। मी म्हटलं बाबा आता व्यासपीठावरूनच आपण प्रतिक्रिया तुम्हाला देऊ। मी स्वतः ज्यावेळेला छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी हे ज्यावेळी ठरायला लागलं त्यावेळेला मी महाराजांना सांगितलं होतं स्वतः समक्ष आणि वर्तमानपत्राच्या द्वारे की तुम्ही या रिंगणामध्ये उतरू नये असं आम्हाला वाटतंय। तुम्ही वय 75 झाले म्हणून मी विनंती केली नव्हती, मी अशासाठी विनंती केली होती की तुम्ही एक आदराचं स्थान आमचं आहे, अनेक वर्षे या गादीचा सन्मान करण्याचं कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी केलेलं आहे आणि निवडणूक म्हणजे एका पार्टीचे जर आपण पार्टी जर होणार असाल तर मग हे जे आज आलेलं आहे ते आपल्या निश्चितपणाने येणार, याची आपल्याला सवय करावी लागेल। विनाकारण या निवडणुकीमध्ये तुम्ही वादात ओढले जाल अशा भावना माझ्या या निमित्ताने होत्या। आणि ज्याचा उल्लेख शौमिका महाडकांनी केला की एकदा क्रिकेटच्या मैदानात आम्ही आलो तर आम्ही बॉलच टाकायचं नाही, आम्ही बॅटच हातात घ्यायचं नाही, आम्ही बॉलच अडवायचा नाही, आम्ही विकेटच घ्यायची नाही, असं कसं घडेल? परंतु आज त्याचा उल्लेख जो संजय मंडलिकांनी केला ते म्हणाले मी कुठल्याही गादीचा अपमान केला नाही, त्यांनी आपल्या मनोगतामध्ये जे सांगितलं आणि म्हणून मी आजही म्हणेन अजूनही महाराज वेळ गेलेली नाही, अजून फॉर्म भरायला वेळ आहे। तुमचा सन्मान अजून राहायचा असेल तर जरूर आपण फेरविचार करावा, कारण ह्या अशा टीका होत राहतील आणि आम्हाला वेदना होत राहतील। कारण ज्या गादीचा आम्ही सन्मान केला त्या गादीवर अशा प्रकारे चर्चा होत जातील, कारण छोटे छोटे यूट्यूबवाले ज्यावेळेला संजय मंडलिकांच्यावर टीका करायला लागले, दादा उठा काय नगारा घेऊन वगैरे, त्यावेळेला मी म्हणालो होतो की अशा जर टीका व्यक्तिगत आपण सुरू केल्या तर हे चित्र या निवडणुकीत पालटून जाईल आणि विनाकारण महाराज यामध्ये ओढले जातील। आणि म्हणून अनेक वेळा आम्ही विनंती केली होती मी आणि संजय मंडलिकांना, खरोखरच महाराजांना तुम्हाला खासदारच करायचं होतं तर राज्यसभेचं खासदार करायला काय अडचण होती? सन्मान द्यायचा, संभाजीराजेंना सुद्धा आपण केलं होतं खासदार, करायला काय अडचण होती? त्याचा सन्मान त्यामुळे झाला असता। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।